नियामत है। नियामत म्हणजे कृपा, आशीर्वाद। भारतीय संत महिमा सुनहरी नियामत है, नियामत है, नियामत है। मनुवादियों को लेकिन मनुवादियों को लेकिन जाने क्या कयामत है। मनुवादियों को लेकिन जाने क्या कयामत है। भारतीय संत महिमा सुनाई नियामत है, भारतीय संत महिमा, भारतीय संत महिमा सुनहरी नियामत है। भारतीय संत महिमा सुनहरी नियामत है, नियामत है। मनुवादियों को लेकिन जाने क्या कयामत है। मनुवादियों को लेकिन जाने क्या कयामत है। भारतीय संत महिमा, ऐकून घ्या चांगलं। भारतीय संत महिमा अरे सुनहरी नियामत है। मनुवादियों को लेकिन जाने क्या कयामत है। याला कोणती आपत्ती आहे तर माहित नाही हं? संत महिमा म्हटलं तर जनजागृतीचं माध्यम। या भारतातले जेवढे काही बहुजन संत आहेत त्यांनी या जगाला उपदेश केला। संत या जगाचे मार्गदर्शक आहेत। संतांनी कर्मकांड नाकारलं, पूजा पाठ नाकारलं, काल्पनिक देवी देवता नाकारलं, दगड धोंडे सगळं नाकारलं। संतांनी, प्रत्येक संतांनी, गाडगे महाराज म्हणतात दगडाचा देव देत नाही, घेत नाही, नवसान पोर कुणाला होत नाही। पण आमची बिमारी काही जात नाही, नाही का। कबीर महाराज म्हणतात पातळ पूजे हरी मिले तर मैं पूजू पहाड़, चाकी असे तो चाक भली पीठ खाय संसार। क्या बात है। बरोबर आहे ना। तर अशा प्रकारचे मत संतांनी मांडले तरी याला कोणती आपत्ती येते माहिती नाही। तुकोबाला सरळ सरळ मारलं हो आणि सांगितलं की वैकुंठाला गेले। प्रत्येक संताचा छळ केला, कुणाचा खून केला। अनेक बहुजन संत महापुरुषांचा या लोकांनी छळ केला। पुन्हा कुणाचे नाव सांगू, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सगळ्यांचा, कबीर महाराज, संत रविदास महाराज, समजलं का, यांचाही छळ केला। समजलं काय आहे ते कळवाय माझ्या गाल्यामध्ये। ऐका मी काय म्हणतो। माँ कसम सीधी बात करो, समझदार कभी क्रुद्ध नहीं होगा। वाह, माँ कसम सीधी बात करो, समझदार कभी क्रुद्ध नहीं होगा। हर कोई आपसे किनारा करेगा अगर आपका आचरण शुद्ध नहीं होगा। क्या बात है। हर कोई आपसे किनारा करेगा अगर आपका आचरण शुद्ध नहीं होगा। और जिसके आचार विचार में बुद्ध होगा, माँ कसम जमाने में उसका किसी से भी युद्ध नहीं होगा। सही बात है, सही बात है। माँ कसम जमाने में उसका किसी से भी युद्ध नाही होगा। म्हणून या जगाला बुद्धाची गरज आहे, नाही का। इस्रायल, इराण, इराक, नाही का, अमेरिका, बरोबर आहे ना। तर तुम्ही तर पाहूनच राहिले, झालं ना। कोणी कल्पना केली असेल काय तिसऱ्या महायुद्धाची? कोणी कल्पना केली असेल काय? याचे भीषण परिणाम आपल्याला भोगावे लागतील आणि ते सर्वात जास्त अगदी बरोबर। आणि तो परिणाम भोगावे लागतील कोणाला? सामान्य माणसाला। तुम्हाला सांगतो, या शेठ सावकारांचं काही बिघडणार नाही, लक्षात ठेवा। तुम्ही लक्षात ठेवा। म्हणून तुम्हाला बुद्धाची गरज आहे। बुद्ध अचानक आला पाहिजे। महापुरुष संत कबीर महाराज, संत रविदास महाराज, संत तुकोबा महाराज, संत नामदेव महाराज
यांचे विचार वाचा आणि आपल्या पोरांना शिकवा. याच विचाराने हा देश वाचू शकतो, याच विचाराने हा देश करू शकतो. अन्यथा मोठा प्रलय होणार आहे. अगदी बरोबर. गॅस मिळणार नाही, पेट्रोल डिझेल मिळणार नाही. कितीतरी टँकर, हे बाबा दूर ना, तिकडे दूर ना माझ्या. मी जेव्हा आपल्या ओघात असतो मला कोणी पैसे द्यायचे नाही. चला बाजूला व्हा, तिकडे ठेवा. हो नाही तर का 10 रुपये देणार ना, माझा दिमाग खराब होते. मला काय म्हणायचं त्यात बोलून जातो मी. गाणं विसरते माणूस, आपलं हे विसरतो, सगळं बोलायचं ते विसरून जातो. हो नाही तर का. आणि म्हणून हा तर हे भीषण परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावे लागतील. मोठ्या लोकांचे काही बिघडणार नाही. हो नाही. तुम्हाला सांगतो, हे व्यवस्था कशी आहे तुम्हाला माहित आहे हो. नाही का. तुम्ही जर आता कोणतं प्लॉट किंवा जमीन घ्यायला जा हा. तर तुम्हाला 1000 आणि 2000, 2500, 3000 स्क्वेअर फुटानं जमीन घ्यावं लागेल. अगदी बरोबर आहे. असं प्लॉट बरोबर आहे का. बरोबर आहे ना. हो. आणि गाडीवाल्यांना ना दीड डोळ्याचा पावणे 2 डोळ्याचा, हा. पावणे 2 डोळ्याचा त्याला 30 पैसे काय, हा 3 रुपये स्क्वेअर फुटनं जमीन देते हे सरकार. बापरे. हा, पावणे 2 डोळेवाल्याले 3 रुपये फूट प्रमाणे स्क्वेअर फूट प्रमाणे जमीन देते. आणि तुम्हाला 2500, 3000 स्क्वेअर फूट जमीन घ्यावं लागल. बापा बापा. एवढा फरक आहे. आणि म्हणून आता तरी जागृत बना, वेळ मरण्याची दूर नाही. हो हो हो. आता तरी जागृत बना, वेळ मरण्याची दूर नाही. अरे कुणाही पुढे झुकणारा तुमचा नूर नाही. स्वाभिमानाची नशा चढल्यावर उतरून जाईल. हा काय नाग नदीचा पूर नाही, हा काय नाग नदीचा पूर नाही. ऐका काय म्हणतो. मैं शायर उसे समझता हूँ जो हर बात पे शेर लिख दे, मैं गुरु उसे मानता हूँ जो हर इंसान को सीख दे. जमाने के दानवीरों से मेरा मशवरा होगा, किसी पे मांगने की नौबत ही ना आए. अगर देना है तो भिखारी को ऐसी भीख दे. तुकाराम के संग मिटे उसकी कहानी, तुकाराम के संग मिटे उसकी कहानी. तुकाराम के लेकिन डूबे ना सका इंद्रजल का पानी, लेकिन डूबे ना सका इंद्रजल का पानी. कहना है या व्यवस्थेची इच्छा होती 17व्या शतकामध्ये. तुकाराम के संग मिटे उसकी वाणी, बापरे. म्हणजे त्याची अभंगवाणी. तुकारामा जसा आम्ही संपवला, हा. तुकारामाची जशी आम्ही हत्या केली, मंबाजी भटनं रामेश्वर भट असं. दोघं मिळून पोत्यात भरून त्याच्या तुकडे करून त्याला इंद्राच्या डोळ्यात डुबवलं आणि त्याची गाथाही इंद्राच्या डोळ्यात डुबवली. अरे अरे अरे. दुसऱ्या दिवशी संत जगनाले महाराज त्या ठिकाणी गेले. हे त्यांचे शिष्य होते. कोणाचे? कोणाचे? तुकोबारायाचे शिष्यच नाही तर रायटर होते, रायटर. कारण तुकोबाराय एकही वर्ग शिकले नव्हते. हो काय. हा, त्यांचे अभंग लिहिण्यासाठी संत जगनाले महाराज होते. हा. ते संत जगनाले महाराज त्या डोहामध्ये गेले आणि जेवढे पानं वर आले तेवढे पानं वेचून गोळा केले. आणि काही अभंग, 1000च्या वर अभंग त्यांना मुखोद्गत होते वा वा. तुकोबारायाचे. ते त्यांनी लिखित केले. ते गाथा तुमच्या पुढे आज आहे. आणि काही अभंगामध्ये या व्यवस्थेने भेसळ केली. अरे 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 अरे. हा, समजलं काय. हा. तुकाराम के संग अरे मिटे उसकी कहानी, लेकिन डुबो ना पाया वो इंद्रजल का पानी. मगर सत्य छुपता नहीं है, फालतू की कवायत है. मगर सत्य छुपता नहीं है, फालतू की कवायत है. कवायत है, कवायत
कवायत है मनुवादियों को लेकर जाने क्या कवायत है मनुवादियों को लेकर जाने क्या भारतीय संत महिमा भारतीय संत महिमा सुनहरी नियामत है मनवादियों को लेकर जाने क्या कयामत है मनवादियों को लेकर जाने क्या कयामत है असा आहे लेकिन डुबो ना पाया वो इंद्रायणी का पाणी वा वा तरी तुकोबाराय जिवंत आहेच नाही का होय ना जानबा तुकाराम हे कुठून आलं त्याच्याच मुलं आहे जानबा तुकाराम जान अरे. तो लई घोटाळे करून आलास तुकाराम आमच्या व्यवस्थेला जागृत करा आमच्या पोटापाण्यावर लात मारशील का ए तुक्या अरे देव धर्म देवळं हे तर आमचा धंदा आहे पोटभराचा धंदा आहे आमच्या पोटावर लात कशाला मारतोस हो कशाला या लोकांना जागृत तुला का ठेका आहे का या लोकांचा बापरे. तुझ्याकडे बंद कर ना आता तरी जानबा तुकाराम आता तरी जानबा हे जानबा ते जानबा नाही का अरे वास्तविकता लई प्रकारची आहे तुम्हाला काय सांगू हो 8 दिवस बोलायला लावून तर सतत बोलतो कारण का माझी मेमोरीच खाली नाही होऊन राहिली अगदी बरोबर आहे तुला मेमोरी हँक मारून राहिली माई मेमोरी नाही का माहित आहे ना बुरा मत बोलो बुरा मत सुनो और बुरा मत कहो बरोबर आहे ना बरोबर आहे 3 बंदरो गांधीजीचे बरोबर आहे हो, ना? तीन बंदरो. हातावर जातात ना हो. पण याचा अर्थ तसा नाही आहे कसं आहे बुरा मत कहो असंही नाही हा, आहे मग बुरा मत सुनो असंही नाही आहे मग कसं आहे बुरा मत देखो असंही नाही आहे बापरे मग कसं याचा अर्थ कसा आहे माहिती आहे का कसा? हा ओरिजिनल अर्थ आहे लक्षात ठेवा सगळे जण हा बोलता येत असून मुके व्हा ओके मा बोलताय तसून मुके व्हा हा, हे होय तोंडावर हात आहे हा. ना बोलता येत असून मुके व्हा हा ऐकता येत असून बहिरे व्हा बापा बापा आणि दिसत असून गांधारी सारखे आंधळे व्हा माझे मा डोळ्या पट्टी बांधा हा ह्या ओरिजिनल अर्थ आहे हम्म. ह्या चोराईनं भक्तच त्याला आमच्या मागे लावू अरे अरे हो, अरे. हा ओरिजिनल अर्थ आहे खरं म्हटलं तर आणि तशीच व्यवस्था चालू आहे समजलं का या गोष्टीची आता समाजाला गरज आहे आणि म्हणून मी काय म्हणतोय का काय म्हणता? गाठलेला माधुरीचं कॅटरीना माधुरीचं अनुकरण करून काय तुमचा दर्जा होईल कॅटरीना कॅप आणि माधुरीचं अनुकरण करून अरे काय तुमचा दर्जा होईल अनुकरण करायचं असेल तर राजमाता जिजायचं करा वाह. अनुकरण करायचं असेल तर माता रमायचं करा माता भीमायचं करा क्या बात आहे. माता अहिल्यादेवी होळकरचं करा हो, हो, हो. घरोघरी तुमची पूजा होईल होय ना घरोघरी तुमची पूजा होईल हा. कॅटरीना माधुरीचं आमच्या पोट्याला हिरोचे नाव लवकर माहित आहे महापुरुषाचं नाव नाही माहित नाही हो की नाही नाही शाळेतल्या पोरांना कारण शिक्षण प्रणालीच तशी आहे हो हो शिक्षण प्रणालीच तशी आहे नाही का ते म्हणतात नाही घरी शिजन ते घरचा व्यक्ती खाईल हो बरोबर आहे मग घरी शिजन ते घरचा व्यक्ती खाईल नाही का आणि मास्टर शिकवण तसा विद्यार्थी होईल अगदी बरोबर आहे नाही का विहिरीत असेल तर पोहण्यात येईल आहे ना घरी शिजन ते घरचा व्यक्ती खाईल मास्टर शिकवण तसा विद्यार्थी होईल नाही का हा विहिरीत असेल तर पोहण्यात येईल आणि देणाराच कंगाल असेल तर घेणारा का डांगरू घेईल नाही 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 देणाराच कंगाल असेल तर घेणारा का डांगरू घेईल नाही का हे वास्तविकता आहे म्हणून शिक्षण प्रणाली बदलली पाहिजे आता ऐका काय म्हणतो संत रविदास के भी खिलाफ
सब साजिश है हुई विचारधारा रोकना पाई वो ब्राह्मण शाही 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 गोरख गुरु गोरखनाथ भी झुका गुरु गोरखनाथ भी झुका चलने में इनायत है गुरु गोरखनाथ भी झुका अरे चलने में इनायत है इनायत है इनायत है क्या म्हणणं आहे गुरु गोरखनाथ भी झुका चरणों में इनायत है बाप इनायत रे. म्हणजे प्रार्थना असं काय झालं चितोडचा एक राजकुमार होता प्रश्न आहे साहेब हा. साहेब लक्ष ठेवा या गाण्यामध्ये चितोडचा एक राजकुमार होता असं आणि संत रविदास महाराजाची हा संत शिरोमणी रविदास महाराजाची एक भक्त होती शिष्य होती तिचं नाव होतं मीरा मीरा तिचं नाव होतं मीरा आणि हा चितोडचा जो राजकुमार आहे तर हा तिच्यावर प्रेम करत होता तो का म्हणे तिले काय म्हणे म्हणे का म्हणे त्या रविदासची भक्ती करतेस म्हणे अरे, अरे, अरे. चाल म्हणे माझ संग आपण लग्न करू मी तुला अशी ठेवीन मी तुला तशी ठेवीन बाप रे. हो तिनं सांगितलं हा. तिनं सांगितलं की म्हणे मी संत रविदासची भक्ती सोडू शकत नाही नाही चाहे माझा जीव गेला तरी चालन हा. पण मी संत रविदासजीची भक्ती सोडणार नाही ते माझा आदर्श आहे ते माझा गुरु आहे ती मानलीच नाही तर यानं काय केलं काय की केलं दोन आपले बंदे पाठवले दोन लोक बंदे दोन लोक पाठवले आणि तिला रस्त्यामध्ये रविदास आश्रमाकडे जात असताना तिला रस्त्यामध्ये पकडलं कोणाला मीराबाईला हो. तिला रविदासजी पर्यंत जाऊच दिलं नाही मीराबाईला रस्त्यात पकडलं त्या दोन लोकांनी आणि तिला नदीवर नेलं हा नदीवर नेलं आणि मोठा डोह होता त्या ठिकाणी जसा इंद्राच्या डोहात तुकोबाच्या गाथा कशा डुबवल्या हा. तसा मोठा डोह होता हा. त्या ठिकाणी तिला डुबवून मारायचा यांचा प्रयत्न अरे बापरे तर तिनं विनंती केली मीराबाईनं फक्त मीरानं की म्हणे दादा तुम्ही तसेही मला मारणार आहात मी एकटी बाई मी तुमचं काय करणार आहे नाही तुम्ही म्हणे 10 ढेकर दोनही माणसं हो मी तुमचं काय बिघडवणार आहे हा. पण म्हणे माझी एक विनंती ऐकता का कोणती? म्हणे कोणती हा. पहा म्हणे तुम्ही तसेही मला मारणारा हा. तर मला मारा त्याच्याबद्दल काही वाद नाही असं हा पण म्हणे मला माझ्या गुरुची प्रार्थना करू द्या अगं बाई संत रविदास महाराजाची मला प्रार्थना करू द्या त्यांचं स्तवन करू द्या त्यांचं नमन करू द्या यायला तिला नदीमध्ये नेली तुम्हाला सांगतो एवढ्या पाण्याभर नेली तिनं हात जोडले आणि संत रविदासजीला स्मरण केलं कोण फक्त मीरानं यायला धरली तिला डुबवून दिली खोल पाण्यात डुबली हा डुबली आणि मग हे सांगत आले त्या चितोडच्या राजकुमार आले झालं मीराबाई संपली म्हणे मीराबाईला आम्ही डुबवलं म्हणे हा गेली म्हणे हाय खूप नाचायला बसला इकडे चितोडचा राजकुमार अरे वा म्हणे खूप चांगलं काम केलं मी तुम्ही हो. तिकडे पाहते तर तिनं त्या संत रविदास महाराजांचं स्मरण केलं अगं त्या डुबलीच नाही मेली नाही अरे बापा रे मग मेली नाही ते तिथून निघली हा. ओल्याच कपड्यानं आणि संत रविदासजीकडे गेली त्याला चरण स्पर्श केला आणि त्यांच्या समोर बसली आणि आपली कथा तिला सांगितली हा. आता हा राजकुमार आणि हे दोन सैनिक हा. संत रविदासजीकडे गेले हा. तिथं गेल्यावर पाहते बापा भक्त मीरा तर जिवंतच आहे आश्चर्य झालं हा तो राजकुमार काय म्हणते होबे म्हणते तुम्ही समत होता तिला डुबवली हो हो ते तर म्हणते जिवंतच आहे म्हणते अरे 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 हा, तर म्हणते आता का करू म्हणते जिवंत आहे तर तिनं का केलं काय नाही आम्हाला का आम्ही तर डुबवली काय माहिती मग त्याला का केलं हा गुरु गोरखनाथ होता याच्याकडे गेला आणि त्याला सांगितलं का म्हणजे तुम्ही एक काम करा महाराज कोणता? म्हणे कोणतं म्हणे हा संत रविदास काही ऐकून नाही राहिला म्हणे हो त्या बहिणी माहित नाही म्हणे त्याच्यात कोणती जादू आहे ना काय आहे तो माहित नाही म्हणे त्या मीराने डुबवलं तरी जिवंत झाली म्हणे हं? तुम्ही एक काम करा साहेब तुम्ही काय करा म्हणे ह्या संत रविदासचा खात्मा करा म्हणे माय 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 हा. माय तर ठीक आहे म्हणे तर गुरु गोरखनाथ गेला हा संत रविदासजीकडे गुरु गोरखनाथ गेला त्याच्याकडे गेला त्यांच्याशी चर्चा झाली शाब्दिक चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर काय झालं माहित नाही एवढा प्रभाव पडला संत रविदास महाराजांचा या गुरुकुलातावर तर हाही शरण गेला अरे बापरे हाही शरण गेला असं. संत रविदास महाराजाला गुरु गोरखनाथ समजलं का हा. तो साहेब बागले साहेब
तुम्हाला एवढं सांगायचं आहे का त्याचे जे 2 सेवक होते जे भक्त मीराबाईला मारायला गेले होते, हा भक्त मीराबाईला मारायला गेले होते, फक्त त्यांची दोघांची नावं सांगा. बर त्यांची दोघांची नावं सांगा, ते कोण आहेत. मी जास्तीचे काही पाचक विचारत नाही. नाही. ऐका शेवटचं करू माझं काय म्हणते. संत रविदास के भी खिलाफ साजिश है हुई, संत रविदास के भी खिलाफ साजिश है हुई. विचारधारा रोकना पाई वो ब्राह्मण शाही, विचारधारा रोकनाबाई, ओ ब्राह्मणशाही. विचारधारा रोकना पाई वो ब्राह्मण शाही. विचारधारा रोकनाबाई, ओ ब्राह्मणशाही. गुरु गोरखनाथ भी झुका और चरणों में इनायत है. गुरु गोरखनाथ भी झुका, संत रविदास जी के चरणों में झुका. गुरु गोरखनाथ भी झुका और चरणों में इनायत है. मनवादियों को लेकिन जाने क्या कयामत है. मनवादियों को लेकिन जाने क्या कयामत है. ए भारतीय संत समाज, भारतीय संत समाज, नियाद है. मनुवादियों को मनुवादियों को जाने क्या पते. सर झुकने और कटने में ज्यादा फर्क नहीं होता. वाह वाह वाह. सुनिए, सर झुकने में और कटने में ज्यादा फर्क नहीं होता. हाँ, सलामी और गुलामी में आजादी का अर्क नहीं होता. क्या बात है. सलामी और गुलामी में आजादी का अर्क नहीं होता. ये दुनिया भले ही उम्मीदों पर जीती हो, असं. ये दुनिया भले ही उम्मीदों पर जीती हो, हाँ. मगर काल्पनिक धाराओं में कभी बुद्धिवादी तर्क नहीं होता. क्या बात है. काल्पनिक धाराओं में कभी बुद्धिवादी तर्क नाही सही होता. बात है, सही बात है. आणि म्हणून मला म्हणायचं काय, काय? शेवटचं खळवळ संत कबीर महाराजाबद्दल आहे का. साल का नाम दूसरा पश्चाताप होता है. होता है. दुनिया का असली उजागर आपताब होता है. होता है. सर्व साल का नाम दूसरा पश्चाताप होता है. दुनिया का असली उजागर आपताब होता है. अपने औखात में ठिमठिमाई थाले तो अच्छा है, वरना दुनिया में हर बाप का एक बाप होता है. क्या बात है. शेराला सभा शेर आहेत बरोबर जगामध्ये, नाही का. म्हणून माणसाला ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा अभिमान नको. वा वा हो, वा, बरोबर आहे. वास्तविकता आहे. हो, आहे का. संत कबीर महाराजांनाही हेच पीडा भोगावी लागली. होय ना. अशीच संत कबीर को भी